आता आम्ही शेंगा खात खात जाऊ मॅचला नाईटला. इथून आम्ही शेंगा घेतल्यात आणि कवट्या आता गोली खातोय, त्याला उलटी सारखा होतोय. चला तर हाय गाईज, CNG भरायला 50 रुपये काढलेत. मनीषने 50 दिले, अक्षयने 50 दिले. प्रसाददा किती देतोय? 200 देतोय वाटतं. आणि ते जेव्हा जेव्हा आम्ही नेरळला गॅस टाकायला येतो ना, तेव्हा जेव्हा मन्या कुठं गायब होतो काय माहित, परत गायब झाला. हाय गाईस, तो इथं बघू शकाल तुम्ही निलेश वाघेला. आपले सपोर्टर पण आलेत आज मॅच बघायला. अनिल वाघे, निलेश वाघे, उमेश सवारे हेलम आणि सोन्या वाघे भोपले हे सपोर्टर आहेत आपले. चादर घेऊन आलेत. काय करणार, गार लागतो आम्हाला. काय करणार, पहिली मॅच आहे आमची. थोबाड काय भरला एवढा. आणि पहिल्याच मॅचला क्वालिफाय झालो. गाडीवर कोण आला? चला, खरवई संघाचा कर्णधार स्टेजची संपर्क साधायचा आहे. मेचकरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नवीन गोलंदाज वेनगाव मग टॉच उडवा तैसा. यांचा इथं सत्कार केला जाईल आणि तसेच सनी चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतोय, यायचंय आपण टॉस बॉक्स कडे. बादल गुली मैदानाच्या आतमध्ये खरबाई संघाकडून आले. पहिल्या बॉलवरती घणाघाती प्रहार, परंतु त्याने या मॅच मध्ये बादल सारख्या फलंदाजाला थांबवण्याचं काम केलं होतं. शेवटच्या बॉलवरती आला बादला, फायनलला बॉल शिवपाल या धावा मिळते 4. चला मित्रांनो, सुपर 3 मध्ये प्रवेश केला आम्ही. आता आमची मॅच 4 वाजता, 4 ते 5 वाजता लागेल. आम्ही आता चटई चादर बिदर आणले, आता झोपतो मस्त. घरून डबा आणि खाऊन बघा फुगा. कंटिन्यू राहते. अबे कंटिन्यू आहेत बघ ना आपल्या तिथे. काय बोलतोस? आम्ही आणलं घरून डबा आणि आता बघा खाऊन फुगा. भाऊजी दादा पाण्याच्या बाटल्या ओरिजिनल नारळ. कोण कोण आपल्या आकाशच्या बायकोने करून बेबी मावशीच्या भाकरी.
कोण रे सगळं टाकेल पाया का त्याने सोन्या आणि फोडणीचा भात अशा पहिले फोडणीचा भात द्या बघा. वरण हा? हे कोणी आणा फोडणीला भात वरण खाल्लं ना त्याने आतमध्ये रातड्या अरे इकडं बाकाला ना बुबुला भावेश पवारचा बर्थडे आहे तर लाईव्हला आलाय. आता झोपतोय 4-5 वाजता मॅच लागेल आमची. गुड नाईट. यावेळेला सुद्धा कॉलिंग महत्वाचे नाही. आताच सांगितलं होतं कॉलिंग आय कॉन्टॅक्ट महत्वाचं असेल. कॉलिंग आणि आय कॉन्टॅक्ट नसेल तर नक्कीच निर्णय कळवायचं. बॅटिंग आहे ओके. तर टीम धामणे आपणास विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. तर सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर फायनल आपल्याला पाहायला मिळते. परंतु या सामन्यात पाहूया कोणता संघ जिंकणार कोणता हारणार आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला कॅमेरा अँगलला पण फिरवायचंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्यावेळेला बॅटला चेंडू लागलाय. बॅकवर्ड यूज केलेला चेंडूला टोळवलं गेलंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली असतील. थोडंसं थंड होत आहे. थ्रो चांगलंय. कलेक्शन तेवढं चांगलं. 2 धावा रोखू शकत नाही. मोठा फटका खेळावा लागेल. चांगली स्कोर कार्ड उभे करायचे असेल तर यावेळेला सुद्धा खोदून काढलाय चेंडू. काव कोणाच्या दिशेने चेंडू. सेमी फायनलचा मॅच आपण पाहतोय. खरबाईवर ठसका कोणाला लागतोय पाहतोय. शेवटचा चेंडू मस्त रे अपील केले तो संघ जिंकेल त्याला मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळेल. त्यासाठी पाहायचं आपण. नक्कीच मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतंय. तर फायरबॅकच्या माध्यमातून नक्कीच मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतंय. तर फायरबॅकच्या माध्यमातून सेलिब्रेशन केलं जातं मेगा फायनलचं. टीम खरबाई यांचं स्वागत केलं जातं. जसं टीम संजयनगर दोन्ही फलंदाज यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. मयूर आणि योगेश अशी जोडी मैदानात असेल. दोन्ही टीम नक्की जबरदस्त अशी टीम. आपल्या जागेवर जायचंय. आपल्या निर्णयावर ठाम राहायचंय. मेगा फायनल प्रत्येक डिसिजन आपण वेळ काढून द्यायचंय अशी आपल्या नम्र विनंती असेल. आणि नक्कीच चांगलं असं आयोजन टीम संजयनगर यांच्या वतीने हे आपल्याला पाहायला मिळतात. आजचा शेवटची रात्र आहे आणि मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. चांगले धाबा स्कोर कार्ड मध्ये ऍड करावे लागणार. एक चांगलं टार्गेट चेसिंग स्कोर उभं करावं लागणार आहे. विचार केला तर टीम खरबाईचा तो ताबडतोब असा हा संघ धाबा स्कोर कार्ड. राहुल हा जर डॉट बॉल आला तर नक्कीच शेवटच्या ओव्हर मध्ये प्रेशर देऊ शकतो टीम खरबाई. परंतु पाहूया शॉर्ट पिच चेंडू. या वेळेला मात्र शॉर्ट पिचला प्रहार चढवला जातोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग स्टॉपच्या दिशेने. सीमा रेषे पार धनगडे चौकार. चेंडू घेऊन आला. या वेळेला बाहेर निघून गेलेला फटका कबड्डीचा फटका विजयी फटका. इथं चॅम्पियनच्या ट्रॉफीवर मात्र नाव कोरलं गेलं. इथे विजय होतो टीम खरबाई संघ. जबरदस्त बॅटल इथं रमला गेला. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर थोडंसं खराब प्रदर्शन गोलंदाजी मार्ग. दुसऱ्या षटकात मात्र आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे चांगला फटका आला बादलाच्या बॅट मधून. आणि नक्कीच चला चॅम्पियन टीम खरबाई या आयोजनात चॅम्पियन झालेले आहेत.
आयोजक आणि जगद्यादाने या ढाय टाकले. बक्षीस वितरण समारंभाकडे वळायचं आहे तरी विनंती असेल टीम संजयनगर आयोजक आपण यायचे सगळं ए नाचा ना की आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळायचं आहे तुझ्या वतीने त्यांचा आणि हार्दिक आभार देतो. आतिश वाघने जरा चांगली बॉलिंग केली पण फायनल मध्ये 3 षटकार खाल्ले. वन्स मोर कुछ बोलना चाहोगे आप? बोलती बंद हो गई. बेचारा मुझे धन्यवाद धन्यवाद दोन्ही पंचांना खूप खूप शुभेच्छा असतील चांगलं योगदान तुमचं या आयोजनात विनंती असेल. इथे सतत माझ्या समवेत मदतीसाठी माझ्या खरबाई संघाचा दिनेश मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. वेळ पेड बनावी लागेल. दिनेश टेकने फटके खेळले आणि ते फटके सक्सेस ठरले आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला इथे दिनेश. तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी पण समोर यायचं. चला गणेश वाघमारेसाठी योगेश वाघमारे आपणास विनंती असेल मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी प्रदान करायचे म्हणजे दिनेशला नक्कीच. आणि दिनेश मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक आहे 32 इंच टीव्ही जे आहे ते नक्कीच उद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल याची सूचना आपण घ्यायची. नक्कीच खऱ्या अर्थाने नक्कीच वेल प्लेड टीम खरबाई जबरदस्त खेळी केली. प्रेक्षकांची मने जिंकली. फलंदाजाने गोलंदाजाने क्षेत्ररक्षकाने जबरदस्त ट्रॉफी उचललेला आहे व्हिडिओ काढण्यात आले. आणि चांगली मेहनत घेऊन आज फायनलच्या रात्रीत मात्र टीम खरबाई आणि पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय आणि खऱ्या अर्थाने या आयोजनाचे चॅम्पियन ते ठरले गेले. तर नक्की बोल सकता है क्या? चहा प्यायला म्हातेरे यांच्या रेल्वे स्टेशन जावं आणि बघू शकता आमचा अक्षय आता चहा घेतोय. आता लगेच तू लंगडतो का? आणि मनीषची ट्रॉफी घ्या म्हण्या आता ऋतुकाच्या ट्रॉफी आणि मुली मागे बघा बघू एकदा आकाश सवारे आमचे टीमचे मॅनेजर आहेत आणि टीम यांच्या मुलांचं आता आहे याच्या पुढे पण हे सांभाळतील आणि टीमचा यांच्याकडे असतो. आणि हा ऋषिकेश आमचा बोलणार आणि लाईक करून रावदे माते की आपल्या